हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. तुम्हाला माहितीच असेल आपण कुठं आहोत. आपण आहोत बाबाच्या पावन नगरी शिर्डीमध्ये. आणि हा आहे रूमच्या खिडकीतला व्ह्यू. एवढी थंडी आहे तरी मुलं समोरच्या घसरगुंडीवर आपल्याला खेळताना दिसत आहे. रात्री एवढी थंडी असताना पब्लिक 12 वाजेपर्यंत बाहेर होती. आत्ता आपण खाली जाऊन नाश्ता घेऊन येऊया. नाश्त्याच्या वेळ झाली तरी चला नाश्ता घेऊन येऊया. साई भक्त निवासामध्ये नाश्ता हा 5 रुपयाला आणि कॉफी 3 रुपये आणि चहा 2 रुपयाला मिळतो. तरी आता आपण इथनं चहा किंवा कॉफी घेऊया आणि जाऊया रूममध्ये खायला. तर आत्ता आपण 3 कॉफी आणि नाश्ता घेऊन आलो. आजच्या नाश्त्याला आहे पुरी भाजी आणि नाश्ता हा अशा पॅकेटमध्ये येतो, कागदी पॅकेटमध्ये येतो. A few moments later. मस्त की तयार बियारून आम्ही आता निघलेलो साई हेरिटेज विलेजला. रूममधून खाली उतरतात आपल्याला साईबाबाचं दर्शन होते. चला बोला ओम साईराम आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण. आणि भक्त निवासमधील हा आहे भव्य असा मोठा वेटिंग रूम. रूम मिळण्याआधी बसण्यासाठी ही जागा बनवलेली आहे. खूप मोठा आहे. इकडे साईडलाच काउंटर आहे. साई भक्त निवासापासून साई हेरिटेज विलेज हा फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. पण इथे पोलीस चेकिंग खूप असल्यामुळे हेल्मेट घालून आपल्याला जावं लागत आहे. तर साई हेरिटेज विलेज हे बाहेरून काही अशा प्रकारे दिसत आहे. जुन्या शिर्डीवर आधारित असल्याकारणे पूर्ण असं जुन्या पद्धतीचे दाखवले आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. आणि इथे पर पर्सन 150 रुपये तिकीट आहे. आणि आतमध्ये येताच आपल्याला सुंदर अशा प्रकारे प्राचीन खंडोबा मंदिराची प्रतिकृती साकारली. शिर्डी गावावर रोगाचे संकट आल्यावर त्याचे निदान करण्यासाठी बाबांनी पीठ दलून केलेला उपाय हे बाबांचे चमत्कार दाखवतात. साई पालखीवाला साईबाबांची छत्री तिकडे म्युझियममध्ये आपल्याला बघायला भेटलेली. तशीच ही छत्री इथे साकारलेली आहे.
शिवाजीकालीन टेलर आणि आमच्या इथला एक टेलर. ते साईबाबांच्या काळातील नारायण गोळा करताना आणि या चित्रकथेतून आपल्याला समजते की बाबांचे किती त्यांच्या भक्तांवर प्रेम होते. स्वतःच्या हातांनी बाबा त्यांचे रोग बरे करताना येते. इथे बाबांनी जेव्हा 9 वाणी सांगितलेले ते चित्र साकारलेले आहे. माहेर वाशिणीचा देखावा. प्रत्येक आई आणि मुलीने पाहावा असा हा देखावा आहे. आपली मुलगी सासरी जाताना जे आईच्या मनाची तळमळ होते ती या देखाव्यात स्पष्ट दिसत आहे. आणि इथे आतमध्ये टॉय ट्रेन, कॅमेल राईड, हॉर्स राईड, झिप लाईन अशा खूप ॲक्टिव्हिटी आहेत. त्याचं पर पर्सन तिकीट 40 रुपये आहे.
आणि इथे जुन्याकालीन पाणी काढण्याची पद्धत बघा. अशी 2 बैलांना रस्सी बांधून एक भांडं बांधून ते विहिरीत टाकायचे आणि त्या बैलांच्या सहारे ते पाणी विहिरीतनं काढत असत. आता आपल्या समोर आहे साईबाबाच्या काळातील भाजी मार्केट. अशा प्रकारे शेतकरी आपली भाजी घेऊन विकायला मार्केटमध्ये आणत असत. ही संकल्पना या चित्रातून खूप सुंदर अशी साकारलेली आहे. इथे करण्यासाठी खूप ॲडव्हान्स स्पोर्ट्स आहेत. मला बघताच ते राहवलं नाही म्हणून मी पण ट्राय करायला गेलो. त्यानंतर ट्राय केली झिपलाईन. आणि हो, इथे लहान मुलांसाठी पण खूप अशा स्लाईड अवेलेबल आहेत, पाळणे अवेलेबल आहेत. साई हेरिटेज विलेज ओव्हरऑल असं आहे की इथे समोर कठपुतली शो आणि मॅजिक शो होतो. इथे फोटो काढण्यासाठी वॉल केलेले आहेत आणि या साईडला पूर्ण साईबाबाची कहाणी चित्रस्वरूपी दाखवलेली आहे. आणि अशा प्रकारे शिर्डीतील अजून काही सुवर्ण क्षण घेऊन आम्ही साई हेरिटेज विलेजच्या बाहेर निघालो. आणि अशी मस्ती मजा करण्यासाठी आणि नवीन नवीन अनुभव घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय साईनाथ.